नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज पाहणार आहे आपण भारतीय सहकारी बँक व्यवसाय. तर सरकारी बँक व्यवसाय पाहण्याच्या पहिले आपल्याला सहकार म्हणजे काय हे पाहावं लागेल. तर प्रत्येकाने स्वतःपुरती व स्वतंत्रपणे कार्य न करता अनेकांनी एकत्र व परस्पर सहाय्याने कार्य करणे हा सहकार्य शब्दाचा साधा आणि सोपा अर्थ आहे. म्हणजेच समान आर्थिक व्यवहार करू इच्छिणारे लोक एकत्र येतात व ते परस्परांना मदत करून आपल्या गरजा भागविण्याचे उद्दिष्ट पार पाडतात. अशा प्रकारे सांघिक हित साध्य करताना वैयक्तिक हित आपोआपच सिद्ध होत असते. तर सहकार्य या शब्दाची व्याख्या पाहूया. सहकाराच्या अनेक तज्ज्ञांनी व्याख्या केल्या आहेत. एच. कल्व्हर्ट याची व्याख्या सोपी व सुटसुटीत असल्याने सर्वसामान्य आहे. आपल्या स्वतःच्या आर्थिक उन्नतीसाठी ज्यावेळी अनेक व्यक्ती स्वेच्छेने समानतेच्या भूमिकेवरून मानवतेच्या नात्याने संघटित होतात त्यास सहकार असे म्हणतात. तर आता बघूया सहकारी ज्या संस्था आहे त्याची प्रमुख वैशिष्ट्ये. तर सहकारी संस्थांची संघटना अन्य प्रकारच्या व्यवसाय गट संघटनांपेक्षा वेगळी असते. सहकारी संघटनेची प्रमुख वैशिष्ट्ये ही पुढीलप्रमाणे आहे. त्याच्यातलं पहिलं वैशिष्ट्य आहे नोंदविलेली संस्था. तर व्यक्ती स्वतः उत्स्फूर्तपणे एकत्र येऊन कोणत्याही प्रकारची सहकारी संस्था स्थापन करू शकत असेल तरी प्रचलित सहकारी कायद्याअंतर्गत तिची नोंदणी करावी लागते. तर दुसरे वैशिष्ट्य आहे स्वतंत्र व कायद्याची अस्तित्व. नोंदणी केल्यानंतर सहकारी संस्थेला स्वतंत्र अस्तित्व आणि कायद्याच्या दृष्टीने कृत्रिम व्यक्तीचे स्थान आणि दर्जा मिळतो. त्यानुसार तिला करार करता येतो, मालमत्ता धारण करता येते, कर्ज उभारता येते, तसेच न्यायालयात जाताही येते. तर तिसरे वैशिष्ट्य आहे ध्येय आणि उद्देश. तर सभासदांच्या समान गरजा भागवणे, त्याचे आर्थिक कल्याण साध्य करणे हा सहकारी संस्थेचा उद्देश असतो. मात्र एक सामाजिक संघटना या नात्याने तिला समाजाच्या आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक विकासाचाही उद्देश बाळगावा लागतो. चौथे वैशिष्ट्य आहे सभासदत्व. सहकारी संस्थेचे सभासदत्व खुले व ऐच्छिक असते. त्यासाठी जात, धर्म, पंथ, गरीब श्रीमंत, प्रतिष्ठा इत्यादीच्या आधारे भेदभाव केला जात नाही. तसेच सदस्यत्वासाठी सक्ती व बळजबरी केली जात नाही. पाचवे वैशिष्ट्य आहे मालकी हक्क व व्यवस्थापन. तर सर्व भागधारक हेच सहकारी संस्थेचे मालक असतात व तिच्या व्यवस्थापनाचे सर्व हक्क त्यांच्याकडे असतात. मात्र ते वारंवार एकत्र येऊ शकत नाही. म्हणून संस्थेचा कारभार चालविण्यासाठी ते स्वतःच्या वतीने व्यवस्थापक, संचालक मंडळ निवडून देतात. सभासदांना मतदानाचे अधिकार एक व्यक्ती एक मत या तत्वानुसार मिळत असते. सहावे वैशिष्ट्य आहे जबाबदारीचे स्वरूप. सहकारी संस्थेला अमर्यादित तसेच मर्यादित जबाबदाऱ्यांपैकी कोणत्याही एका प्रकारच्या जबाबदारीची निवड करावी लागते. सातवे वैशिष्ट्य आहे भांडवल उभारणी. तर सहकारी संस्था भांडवल उभारणी दोन प्रकारे करत असतात. त्याच्यातले पहिला प्रकार आहे अंतर्गत मार्गांनी. यात भाग भांडवल, राखीव निधी, प्रवेश फी, देणगी इत्यादीचा समावेश होतो. यापैकी भाग भांडवल सर्वात महत्त्वाचे असते. सहकारी संस्थेचे भाग हस्तांतरक्षम असले तरी ती फक्त सभासदालाच हस्तांतरित करता येते. तसेच भागाची दर्शनी किंमत व विक्री किंमत नेहमीच समान असते व या भागाचे शेअर्स बाजारात खरेदी विक्री केले जात नाही. आणि बाह्य मार्ग दुसरा प्रकार आहे. यात ठेवी, कर्ज रोख्यांची विक्री, सरकारी अनुदाने, कर्जे यांचा समावेश होतो. सहकारी संस्था सभासद तसेच बिगर सभासद यांच्याकडून ठेवी गोळा करू शकतात. तर आठवे वैशिष्ट्य आहे नफ्याची विभागणी. तर सहकारी संस्था नफ्याच्या उद्दिष्टाने स्थापन केलेल्या नसतात. मात्र आधुनिक सहकारी तत्वानुसार नफा वा
आधिक्याचे न्याय वाटप करण्यावर भर देण्यात आला आहे. सभासदांच्या भागभांडवलावर किती व्याज म्हणजेच लाभांश द्यावा हे सहकारी कायद्याने ठरवून दिलेले असते. महाराष्ट्रातील सहकारी संस्था भागभांडवलावर 12% रोखाने व विशेष परवानगीने 18% पर्यंत लाभांश देऊ शकतात. तर आता बघूया सहकाराची तत्वे. तर इसवी सन 1895मध्ये जिनिव्हा, स्वित्झर्लंड येथे आंतरराष्ट्रीय सहकारी संघाची स्थापना झाली. ICAने 1937मध्ये सहकारी तत्वांची तपासणी करून पद्धतशीर मांडणी करण्यासाठी एक समिती नेमली. सहकारी संस्थांचे संघटन व व्यवस्थापन करण्यासाठी वापरलेले मार्गदर्शक तत्व म्हणजेच सहकारी तत्व होय. मात्र या समितीने ठरविलेल्या तत्वावर एकमत न झाल्याने ICAने 1963मध्ये सहकार तत्वाचे मूल्यांकन व फेर तपासणी करण्यासाठी भारतातील जागतिक कीर्तीचे सहकार तत्त्वज्ञ प्राध्यापक DG कर्वे यांच्या अध्यक्षतेखाली दुसरी समिती नियुक्त केली आणि या समितीच्या 1966 अहवालानुसार पुढील सहकाराची तत्वे देण्यात आली. त्याच्यात पहिलं तत्व आहे मूलभूत तत्वे. याच्यामध्ये ऐच्छिक सभासदत्व, लोकशाही संघटन, गुंतविलेल्या पुंजीवर व्याज, धारण केलेल्या भागांच्या प्रमाणात लाभांश वाटप, सभासद शिक्षण आणि सहकारी संस्थातील सहकार्य. तर दुसरे तत्व आहे सामान्य तत्वे. यामध्ये रोखीने व्यवहार, राजकीय व धार्मिक अलिप्तता हे तत्व मात्र व्यवहार्य वाटल्याने वगळण्यात आले आहे. काटकसर, स्वावलंबन व परस्पर मदत आणि सेवाभाव. तर अशा प्रकारे आपण मूलभूत तत्वे पाहिलेली आहे. तर आता बघूया सहकारी संस्थांचे प्रकार. तर सहकारी संस्थांचे प्रमुख 4 प्रकार पडतात. त्याच्यातलं पहिलं प्रकार आहे कृषी पतसंस्था, दुसरे आहे गैरकृषी पतसंस्था, तिसरे आहे कृषी गैरपतसंस्था आणि चौथे आहे गैरकृषी गैरपतसंस्था. तर अशा प्रकारे आपण भारतीय सहकारी बँक व्यवसाय याच्यामध्ये आपण सहकारी संस्था म्हणजे काय, त्याची प्रमुख वैशिष्ट्ये, तसेच सहकाराची तत्वे आणि मूलभूत तत्वे याविषयी अभ्यास केलेला आहे. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता. तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला